हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे। तर जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, आपले व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात, त्यांच्यासाठी मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज, ट्रॅव्हल ब्लॉग, फूड ब्लॉग, स्किन केअर टिप्स, DIY रेमेडीज आणि अशा छान छान इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मी आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करत असते। तर बेसिकली जे मला आवडतं, जे मला जमतं, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते। तर जर तुम्हाला ह्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राइबिंग। आणि ज्या लोकांनी माझ्या चॅनलला ऑलरेडी सबस्क्राइब केलं आहे त्या सगळ्यांना थँक्यू सो मच। आजचं थंबनेल पाहून किंवा टायटल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना, तो हेअर केअर प्रोडक्ट्सबद्दल आहे। तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत माझे हेअर केअर प्रोडक्ट्स जे अंडर 300 रुपीज आहेत, म्हणजे जे मी यूज करते आणि ज्याचा मला फायदा झालेला आहे। तर असे प्रोडक्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। असं आहे ना की गेल्या वर्षभरापासून तुम्ही म्हणू शकता की मी माझ्या केसांकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे। म्हणजे जेवढी केअर मी करायला हवी होती तेवढी मी केलेली नाही आहे। अँड ऑनेस्टली मी हे सांगते, आणि त्याचे आफ्टर इफेक्ट्स किंवा त्याचे साईड इफेक्ट्स म्हणा हे मला जाणवू लागलेत। बिकॉज माझे जे केस आहेत ना ते फार गळायला लागलेत, पातळ झालेत, किंवा असं म्हणू शकतो की ग्रे हेअरसुद्धा मला दिसायला लागलेत। तर हे सगळं बघून मला असं वाटलं की नाही, दिस इज द टाईम, आता मला माझ्या केसांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी मी काही प्रोडक्ट्स वरून मागवले होते आणि ते मी स्वतः यूज केलेत। म्हणजे तुम्ही म्हणू शकता की लास्ट 2 मंथ्स पासून मी माझ्या केसांवरती मेहनत घेते आणि ह्या सगळ्या गोष्टी यूज केल्यानंतर मला खूप छान रिझल्टही मिळतात त्याचे। तर मी असं म्हणणार नाही की 2 महिन्यातच माझ्या केसांचे सगळे प्रॉब्लेम्स थांबले, तर असं नाही आहे। बट येस, बऱ्यापैकी गोष्टी सॉर्ट आउट झालेल्या आहेत। आणि असं वाटलं की एखादे केमिकल किंवा महागडे प्रोडक्ट्स आणून आपण आपल्या केसांवरती एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा ज्या नॅचरल गोष्टी अवेलेबल आहेत आणि ज्याचा खूप फायदा आहे त्या गोष्टी जर का आपण यूज केल्या तर केसांना नक्कीच त्याचा छान इफेक्ट जाणवेल, आणि जो मला जाणवतोय। तर येस, मी ठरवलं की काहीच वापरून आपण आपल्या केसांना छान ट्रीटमेंट देऊयात आणि मग बघूयात की आपल्या केसांचे क्वालिटी सुधारते की नाही। अँड येस, हे सगळे प्रोडक्ट्सचा मला फायदा झाला, सो मी तुमच्यासोबत ते शेअर करते। बट येस, हे सगळे प्रोडक्ट शेअर करण्याआधी मी एक डिस्क्लेमर देते की अजिबात प्रमोशन करत नाही आहे किंवा मला कोणाकडून काहीही पैसे आलेले नाही आहेत। हे सगळे प्रोडक्ट्स मी स्वतःच्या पैशांनी घेतले आहेत। इनफॅक्ट माझं चॅनलच इतकं छोटं आहे की मला स्पॉन्सरशिप किंवा काही एवढ्यात मिळू नाही शकत। तर हे सगळे प्रोडक्ट्स आहेत, हे सगळे अंडर 300 आहेत, अफोर्डेबल आहेत आणि हे तुमची एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे असं मी म्हणू शकते, आणि त्यांचा तुमच्या केसांवरती खूप छान इफेक्ट होईल। तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड। येस, तर आज मी व्हिडिओ करण्यासाठी एक छान बास्केटच माझ्यासोबत घेऊन बसले आहे आणि ह्या बास्केटमध्ये हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ह्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। येस, हे सगळे प्रोडक्ट्स Amazonवरून मागवलेले आहेत आणि अफोर्डेबल रेटमध्ये आहेत। तर चला तर बघूयात आपण। नंबर 1 प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे हेअर स्कॅल्प मसाजर। ह्याने काय होतं ना की आपण आपलं स्कॅल्पला मसाज करू शकतो। तर अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या स्कॅल्पला मसाज करतो ना, तर त्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यानंतर अर्थातच आपल्या केसांची जी ग्रोथ आहे ती होणार आहे छान पद्धतीने। त्याचबरोबर आपण शॅम्पू करताना सुद्धा हे यूज करू शकतो आणि व्यवस्थित तो इव्हनली स्प्रेड होईल। तर त्याच्यामुळे ह्याचे खूप छान फायदे आहेत। तर मला वाटतं की एक खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे। आणि हो, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे प्रोडक्ट अंडर 300 आहे, म्हणजे हे प्रोडक्ट जस्ट 149 रुपीजला आहे आणि खूप छान इन्व्हेस्टमेंट आहे। नंबर 2 प्रोडक्ट जे मी मागवलं आहे ना ते आहे हे रोजमेरी एसेन्शियल ऑइल। हे ऑर्गॅनिक्स या ब्रँडचं आहे आणि ह्याची प्राइस आहे 240। तर रोजमेरी हे तुम्हाला माहीत असेल की हे नॅचरल हर्ब आहे आणि हे डायरेक्ट आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन आपल्या केसांना स्ट्रॉंग बनवतं आणि ह्याच्यामुळे आपल्या केसांचे मॅक्झिमम प्रॉब्लेम्स आहेत ना ते कमी होतात। तर रोजमेरी एसेन्शियल ऑइल हे खूप इफेक्टिव्ह आहे आणि हे डायरेक्ट आपल्याला केसांना नाही अप्लाय करायचं आहे, ह्याची सुद्धा एक पद्धत असते। तर हे कशा पद्धतीने अप्लाय करायचं किंवा काय हे आपल्याला पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन त्या सगळ्या गोष्टी। पण सध्याला हे रोजमेरी एसेन्शियल ऑइल मी मागवलेलं आहे। नंबर 3 प्रोडक्ट जे आहे ते आहे रोजमेरी लिव्स। तर ह्याआधी आपण रोजमेरी एसेन्शियल ऑइल पाहिलं होतं आणि हे आहेत रोजमेरी लिव्स। तर हे खूप इफेक्टिव्ह आहेत। हे रोजमेरीचीच पानं आहेत आणि ह्याच्यापासून आपण घरच्या घरी छान स्प्रे बनवू शकतो, हेअर मिस्ट बनवू शकतो, ज्याच्याने आपले केस वाढण्यामध्ये मदत होते किंवा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल तो सुद्धा निघून जाईल आणि केस मुळापासून आपले स्ट्रॉंग होतात। तर बेसिकली रोजमेरीमुळे आपले मॅक्झिमम केसातले प्रॉब्लेम्स आहेत ना ते सॉल्व्ह होणार आहेत। खूप छान इन्व्हेस्टमेंट आहे आणि ह्याची जी प्राइस आहे ती 142 रुपीज आहे।
नंबर 4 प्रोडक्ट आहे ते म्हणजे कोकोनट ऑइल आणि कॅस्टर ऑइल। तर ह्याचा एक कॉम्बो मी मागवला आहे ॲमेझॉनवरून। तर हे जे कोकोनट ऑइल आहे ना, हे बेसिकली कोकोनट व्हर्जिन ऑइल आहे। तर मी जसं की मगाशी म्हटलं की मला माझ्या केसांची जी क्वालिटी आहे ती खूपच खराब झाली होती। इनफॅक्ट मी माझ्याच दुर्लक्षपणामुळे हे झालं आहे। तर मला ती क्वालिटी सुधारायची होती, तर त्याच्यामुळे मी कोकोनट व्हर्जिन ऑइलला प्रिफरन्स दिला आहे। व्हर्जिन ऑइलमुळे आपल्या केसांना छान नरिशमेंट मिळते, हेअर ग्रोथ खूप लवकर होतो आणि चांगल्या पद्धतीने होतो। त्याचबरोबर कॅस्टर ऑइलमुळे आपल्याला आपल्या केसांना खूप छान शाईन मिळते आणि खूप छान नरिशमेंट मिळते केसांना। तर दोघांचा कॉम्बो मागवला आहे। तर हे मी रे बँडचं मागवलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हटलंय की आपले सगळे प्रोडक्ट्स हे 300च्या रेंजमध्ये आहेत किंवा बिलो 300 आहेत। तर हे जे कॉम्बो आहे ना, हे तुम्हाला 350 रुपयेपर्यंत जाऊ शकतं। अर्थातच आता ह्या दोघांचा इतका फायदासुद्धा इतका खूप छान आहे आणि खूप जास्त आहे। तर मला असं वाटतं की 50 रुपीज इकडे तिकडे हे चालू शकते। खूप बेटर इन्व्हेस्टमेंट आहे आणि खूप छान आहे। नंबर 5 जो आपला प्रोडक्ट आहे ना, तो म्हणजे स्प्रे बॉटल। आता मी तुम्हाला स्प्रे बॉटल जी दाखवते ती ही माझी मी घरातले यूज करते सध्या, कारण माझ्याकडे एक चांगली स्प्रे बॉटल आहे। त्यामुळे मी स्प्रे बॉटल नाही मागवले, बट तुमच्या रेफरन्ससाठी मी स्प्रे बॉटलचं पिक इथे इन्सर्ट करेन। आणि हे स्प्रे बॉटल आपल्याला का लागते, तर मी जसं मगाशी म्हटलं की हेअर स्प्रे किंवा हेअर मिस्ट आपण जे यूज करतो, तर त्याच्यासाठी स्प्रे बॉटल ही जास्त इफेक्टिव्ह असते। म्हणजे जर का तुमच्याकडे नसेल स्प्रे बॉटल, तर आपण कापसाने सुद्धा ते आपल्या केसांवरती स्कॅल्पवरती अप्लाय करू शकतो। पण स्प्रे बॉटल असेल ना, तर ते खूप इझिली अप्लाय होऊ शकतं। आणि स्प्रे बॉटलची कॉस्ट आहे ना, म्हणजे तुम्हाला कॉम्बो स्प्रे बॉटल सुद्धा 100 रुपीजच्या आसपास मिळून जाते। त्यामुळे स्प्रे बॉटल हे कायम एक छान ऑप्शन आहे। तर तुम्हाला मागवायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करेन। तर येस, आता मी तुमच्यासोबत माझे हेअर केअरचे 5 प्रोडक्ट्स मी शेअर केले, जे अगदीच अफोर्डेबल रेटमध्ये आहेत, म्हणजे अराउंड 300 रुपीजच आहेत। आणि हे सगळे प्रोडक्ट्स मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत आणि हे इनफॅक्ट मी लास्ट 2 महिन्यांपासून मी वापरते आहे आणि त्याचे मला खूप छान रिझल्टसुद्धा भेटत आहेत। तर मी असा विचार करते की मी हे जे DIY रेमेडीज मी स्वतः यूज करते, तर हे मी तुमच्यासोबत शेअर करावेत। तर पुढच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला ह्या रेसिपीज किंवा हेअर रेसिपीज तुम्हाला बघायला मिळू शकतात। तर माझे व्हिडिओज जर का आवडत असतील आणि असे छान छान व्हिडिओज बघायचे असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे। तर येस, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।